हाय एव्हरीवन, आजचा व्हिडिओ दसऱ्याचा आहे। व्हिडिओ यायला उशीर झाला, पण तरीही दसरा म्हणजे सत्याचा विजय, चांगुलपणाचा उत्सव। चला तर मग या दसऱ्याच्या निमित्ताने आपणही नकारात्मक गोष्टीला बाजूला ठेवू आणि एक नवीन सकारात्मक सुरुवात करूया। आता हा दिवस आला की आपोआपच एक वेगळी ऊर्जा घरात पसरते। घराची साफसफाई, सजावट, तोरण, रांगोळी, उंबरठा लेपन सगळं काही किती सुंदर वाटतं ना। देवपूजेचा तो आनंद, सुवासिक अगरबत्तीचा सुगंध आणि सणासुदीचं वातावरण अगदी मनाला स्पर्शून जातं। आणि दसऱ्याचं जेवण म्हटलं की श्रीखंड पुरी, ती तर आपल्या सणाची शानच आहे आणि म्हणूनच प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही बनली आणि सगळ्यांचा चेहऱ्यावर तोच आनंद दिसला। तर दसऱ्याच्या दिवशी नेहमीप्रमाणे सोसायटीमध्ये रावण दहन असतंच, पण हा अचानक ठरलेला प्लान तो म्हणजे मुलांची स्किट। आणि अशा पद्धतीने मी रियांशला तयार केलं होतं। सगळं होममेड आहे, म्हणजे सगळं घरी केलेलं आहे। सगळी मुलं तयार झाली होती आणि मस्त अशी स्किट झाली। त्यानंतर हॅपी दसरा बोललो सगळ्यांना आणि नंतर मग रावण दहन झालं आणि प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही खूप मस्त प्रोग्राम झाला। आता प्रोग्राम झाल्यानंतर सगळीकडे इतका दूर झाला होता, म्हटलं पटकन घरी जाऊया, म्हणून माझा महादेव आणि हा अवतार घेतलेला महादेव आम्ही सगळेजण घरी आलो। म्हटलं थोडा रील्स काढूया, पण किती म्हणावं लागलं तेव्हा कुठे तो तयार झाला आणि महादेवाला म्हटलं थोडा तांडव कर रे, पण इतका हसून तो नाचतोय ना की तो तांडव वाटतच नाहीये। खूप गोड क्यूट असा महादेव दिसतोय। कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि आमचा हा महादेव कसा दिसतोय ते पण सांगा। चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।